बघा, एका दुकानदाराने 18 रुपये आणि 13 रुपये किलो असणारे दोन चहा, 18 रुपये किलो आणि 13 रुपये किलो असणारे दोन प्रकारचे चहा अनुक्रमे 6-4 प्रमाणात एकत्र केले आणि तो एकत्र केलेला चहा जर त्याने 20 रुपये किलोने विकला तर प्रस्तुत व्यवहारात होणाऱ्या नफ्याचं प्रमाण किती टक्के असेल? प्रस्तुत प्रश्नावर एखादी शॉर्ट ट्रिक्स आहे का? आपण या प्रश्नावर शॉर्ट ट्रिक्स सुद्धा बघू आणि हा प्रश्न विस्तारपूर्वक सुद्धा बघू. बघा, दोन प्रकारचे चहा आहेत, एक 18 रुपये आणि एक 13 रुपये किलो असणारा. इथं 18 रुपये आणि 13 रुपये हे दोन भाव असलेले चहा या दुकानदारानं काय केलं? हे चहा दोन प्रकारचे अनुक्रमे 6-4 या प्रमाणात एकत्र केले. अनुक्रमे म्हणजे 6 हे प्रमाण 18 रुपये किलोवाल्या चहाचं आणि 4 हे प्रमाण 13 रुपये किलोवाल्या चहाचं. 6-4 या प्रमाणात हे दोन चहा त्या दुकानदाराने एकत्र केले. ओके, करू द्या. आणि ते एकत्र केलेला चहा त्याने 20 रुपये किलोनं विकला. ओके, आता इथं प्रश्नामध्ये नफ्याचं होणारं प्रमाण किती टक्के असा प्रश्न आहे. नफा काढायचा म्हणजे खरेदी किंमत, विक्री किंमत, ह्या दोन गोष्टी, हे दोन कंटेंट आम्हाला माहीत असणं गरजेचं. आता खरेदी किंमत काढण्यासाठी काय करायचं? या दोन संख्यांचा गुणाकार. इथं 18 गुणिला 6 108 रुपये. इथं 13×52 ही झाली लेकरांनो काय? तर खरेदी किंमत. ही काय झाली? खरेदी किंमत. ओके, 108 रुपये ही किंमत आहे 18 रुपये किलोवाल्या चहाची या गुणोत्तरानुसार आणि 52 रुपये खरेदी किंमत आहे इथं 13 रुपये किलोवाल्या चहाची गुणोत्तर 4 नुसार. खरेदी किंमत मिळाली. आता त्यानं तो चहा एकत्र केलेला विकला कसा हो? तर दुकानदाराने तो एकत्र केलेला चहा 20 रुपये किलोनं विकला सर. मग आता या 20 न गुणायचं 6ला आणि 4ला. इथं जसं की त्यांचं जे गुणोत्तर प्रमाण आहे 6-4, आता या 20 न गुणा 6ला सुद्धा आणि 4ला सुद्धा. लक्ष द्या बारीक. आता 20 सख 20 इथं 120 रुपये, इथं 80 रुपये. ही झाली विक्री किंमत लेकरांनो. ही झाली विक्री किंमत. आता खरेदी किंमत बेरीज करा. खरेदी किंमत थोडा तर वेळ लागणारच आहे. कोणतीही शॉर्ट ट्रिक्स म्हणलं तरी सुद्धा त्या प्रश्नाचं आकलन होणं कर्मप्राप्त असते. इथं ही खरेदी किंमत 108 आणि 52 म्हणजे 160. 160 रुपये खरेदी किंमत. विक्री किंमत किती हो? विक्री किंमत ह्याची बेरीज करा. तो एकत्र केलेला चहा त्यानं 20 रुपयाप्रमाणे विकला म्हणून इथं गुणोत्तराला आपण 20 न गुणलं. 120 आणि 80 ही बेरीज अर्थात 200 रुपये ही काय आहे? विक्री किंमत आहे. आता नफा म्हणजे काय? नफा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ओके, विक्री किंमत 200, खरेदी किंमत ही 160, ही वजाबाकी म्हणजे 40 रुपये नफा. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर का नाही? नफा आपल्याला टक्क्यामध्ये सांगायचा म्हणजे शेकडा नफा काढत असतानाचं सूत्र. शेकडा नफा काढताना प्रत्यक्ष नफा त्याला गुणिला 100 भागीला खरेदी किंमत. प्रत्यक्ष नफा म्हणजे हा 40. सूत्र सांगते त्याप्रमाणे 100 गुणिला आणि खरेदी किंमत सदस्तानी माझा 160. या शून्याला हे शून्य गेलं, 4×16 झाले आणि हा भाग 25 न जातो. म्हणजे दुकानदाराला प्रत्यक्ष व्यवहारात किंवा प्रस्तुत व्यवहारात 25% नफा होईल. ही झाली शॉर्ट ट्रिक्स. आता विस्तारपूर्वक या गणिताला सोडवायचं कसं लक्षात घ्या. बघा, या प्रश्नावरील विस्तारपूर्वक दुसरी पद्धत कोणती सर? प्रश्न एकदा पुन्हा वाचू. दुकानदाराने 18 रुपये आणि 13 रुपये किलो असणारे दोन चहा अनुक्रमे 6-4
प्रमाणात एकत्र केले आणि तो एकत्र केलेला चहा जर त्याने 20 रुपये किलोने विकला तर प्रस्तुत व्यवहारात होणाऱ्या नफ्याचं प्रमाण किती टक्के असेल? मित्रांनो, चहा दोन प्रकारचा आहे. एक आहे 18 रुपये किलोवाला, एक आहे 13 रुपये किलोवाला. हा चहा त्यानं 6-4 या प्रमाणात एकत्र केला. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. चहा उदाहरणार्थ 100 किलो आहे. चहा 100 किलो आहे असं आपण गृहीत धरू. म्हणजे 60 किलो चहा 18 रुपये किलोवाला आणि 40 किलो चहा हा 13 रुपये किलोवाला आहे. ओके, याचं 0-0 काढलं म्हणजे हे 6-4 प्रमाण येते. ठीक आहे सर. आता इथं सुद्धा खरेदी किंमत काढायची. आता बघा, 60 किलोचे 18 रुपयाप्रमाणे होणारे पैसे किती होतात बघा. 18 गुणिला 6 108 आणि त्यावर हे 0 देऊन टाका. 18 रुपये किलो प्रमाणे या 60 किलो चहाचे होतात 1080 रुपये. आपण खरेदी किंमत काढत आहोत. 13 रुपये किलो प्रमाणे या 40 किलोचे होणारे पैसे 520 रुपये. ओके, म्हणजे इथं खरेदी किंमत काढायची झाली. खरेदी किंमत तर याची बेरीज करा. 1080 अधिक 520 बराबर 1600. ओके, ही 1600 रुपये काय आहे? खरेदी किंमत आहे. 1600 रुपये खरेदी किंमत. आता विक्री किंमत कशी काढायची? चहा 18 रुपये किलोवाला 60 किलो आणि 13 रुपये किलोवाला चहा 40 किलो. दुकानदारानं हा एकत्र केलेला चहा 20 रुपये किलोनं सरसकट विकला. बरोबर आहे का? आता अनॅलिटिक्सचं काही घेणं देणं नाही. चहा एकत्र करा. चहा आहे 100 किलो आणि दुकानदारानं 20 रुपये प्रति किलो याप्रमाणे तो विकला. हा गुणाकार म्हणजे विक्री किंमत. आता प्रश्नामध्ये आपल्याला विक्री किंमत सुद्धा मिळाली सर. विक्री किंमत आली लेकरांनो 2000 रुपये. आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत कळाली म्हणजे शेकडा नफा काढणं दुष्कर नाही. ओके, नफा काढण्याचं सूत्र विक्री किंमत वजा खरेदी किंमत सर. आता बघा, विक्री किंमत काय हो 2000 आणि खरेदी किंमत आहे 1600. इथं नफा 400. विस्तारपूर्वक स्पष्टीकरण बघत असतानाचा हा नफा 400. आता शेकडा नफा विचारला, काढत असतानाचं सूत्र मांडा. प्रत्यक्ष नफा गुणिला 100 आणि भागीला खरेदी किंमत. इथं प्रत्यक्ष नफा मित्रांनो 400 आहे. हा 400 गुणिला 100 आणि भागीला खरेदी किंमत कोणती? 1600. ओके, शून्याला हे 2 शून्य चालले गेले आणि 4 चूक 16. इथं सुद्धा हा नफा तोच 25%. हा प्रस्तुत व्यवहारात त्या दुकानदाराला झालेला शेकडा नफा होय. 25% हो. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.